नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा जी.आर आपल्या समोर आलेला आहे। अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासाठी 3 कोटी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तो शासन जी.आर काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताईंना एकच विनंती आहे की जास्तीत जास्त सेविका ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, शासन निर्णय काय झालेला आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर बघा, वर तुम्ही पाहू शकता, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक 1/4/2022 नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरण करण्याचा हा महत्त्वपूर्ण जी.आर असणार आहे। जी.आर तुम्ही पाहू शकताय, महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाचा जी.आर आहे। दिनांक तुम्ही याची पाहू शकताय 23 फेब्रुवारी 2026 आहे। तर काय म्हटलेलं आहे आपण याच्यामध्ये थोडक्यात जाणून घ्या। बघा, शासन निर्णय काय झालेला आहे। संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1/4/2022 पासून ते ग्रॅज्युटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 30/4/2014 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यात मान्यता आलेली आहे। त्या अनुषंगाने 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार 3 कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येणार आहे। तर बघा, कशा पद्धतीने त्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। एकूण 4 रकाने दिले आहेत आणि या 4 रकान्यामध्ये 3 कोटी निधी कशा पद्धतीने वितरित करायचा याचं सर्व सविस्तरपणे विश्लेषण दिलेलं आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक 1/4/2022 नंतरच्या एक रकमी लाभांच्या प्रकरणांची कार्यवाही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयांमार्फत करावयाची असल्याने त्यानुसार एक रकमी लाभांच्या प्रस्तावांची परिगणना करून त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी तात्काळ करावी। तर बघा ताईंनो, हा जी.आर आता कशा संदर्भात आहे हे तुम्हाला कळाले असेल। ज्या अंगणवाडी सेविका, मदतनीस याच्या अगोदर म्हणजे 1/4/2022 नंतर रिटायरमेंट झालेले आहेत किंवा सेवेतून काढून टाकले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा अंगणवाडी सेविका, मदतनीसांची एक रकमी लाभांची जी रक्कम भेटते आपल्याला ती प्रलंबित होती, म्हणजे त्यांना तो लाभ भेटला नव्हता। त्याच्यासाठी आता निधी मंजूर करण्यात आलेला आहे। 3 कोटी निधी हा अंगणवाडी सेविका, मदतनीस ताईंना एक रकमी लाभ म्हणून भेटणार आहे। याच्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे बघा, 2025-26 बघा, इथे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये। तर बघा, ज्या सेविका, मदतनीस 2025 मध्ये रिटायरमेंट झालेल्या आहेत त्या सेविका, मदतनीसांना जो काय आपला एक रकमी लाभ आहे, सेविकांना 1 लाख आणि मदतनीसांना 75,000 एवढा लाभ हा अंगणवाडी सेविका, मदतनीसांना ज्या सेविका ताईंचा बघा, ज्या सेविका ताईंचा सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढणे या प्रकरणांना आता हा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा। तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तुम्ही हा जी.आर तिथे जाऊन पाहू शकता। अत्यंत महत्त्वाचा हा जी.आर आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।